वैभवी, अगं आता तुझी डिलिव्हरी होणार आहे, केवढ्या बांगड्या घातल्यास? बघू दे बरं त्या बांगड्या. ह्या काचेच्या बांगड्या, नशीब मेटलच्या घातल्या नाहीस. का घातल्यास एवढ्या आता? आमच्याकडे वाटेवर आणले आहे ना, हा. घालायला लागतात, उतरत नाही. पण मग जर समजा फुटली, उतरवली तर काय होतं? नाही ना, आमचे शास्त्र आहे. शास्त्र आहे, चालत नाही. चालत नाही. ताई आता सांगा मला, गरोदरपणामध्ये हातपाय सुजतात, बरोबर आहे की नाही? बरोबर आहे. बर, मग हातपाय सुजल्यानंतर अंगठ्या, बांगड्या, जाचल्या, कधीतरी जोडवे सुद्धा निघत नाहीत, तर चालतं का? चालतं आमच्या, उतरत नाही. उतरवत नाहीत. पण आता समजा अचानक डिलिव्हरीला पोरीला आणलं आणि तिला जर एखादी सुई लावायची, तिला औषधं देणं महत्वाचं का बांगडी महत्वाची, बाळ महत्वाचं की नाही? बाळ महत्वाचं. मग आता तुम्ही विचार करा, एवढ्या, हे बघा, कौतुक असणं बरोबर आहे, तुम्ही घालणं बरोबर आहे, परंतु बऱ्याच वेळेला मुली काय करतात की त्याच्यामध्ये मेटलच्या बांगड्या घालतात. आता ह्या बांगड्या आम्ही काचेच्या फोडू शकतो, पण मेटलच्या बांगड्या काढू शकत नाहीत. कितीतरी मुलींना एवढी सूज येते की लिटरली त्या बांगड्या काढताना एवढा त्रास होतो. बरं, महत्वाचं काय आहे? कारण आम्ही जनरली इथं सुई लावतो. डिलिव्हरीच्या वेळेला कळा देत असताना जर इथं सुई लावली तर ती नीट राहते. सुई का लावावी? कारण बाळाला आवश्यक असणारे, तिला कळांना आवश्यक असणारे सगळे इंजेक्शन ह्याच्यामधनं आम्ही देतो. आता काल आमच्याकडे एक मुलगी ऍडमिट झाली होती, तिला प्रचंड पोटामध्ये दुखत होतं. पटकन तिला सुई लावणं आणि इंजेक्शन गरजेचं होतं, परंतु काय झालं, 15 ते 20 मिनिट आम्हाला तो चुडा फोडायला लागला. आता त्याच्यात काय गडबड होती की अरे आमच्याकडे चालत नाही, परंतु बाळ व्यवस्थित असणं हे महत्वाचं. तुम्ही सुनेचं कौतुक करा, लाड करा, अगदी गरजेचं आहे, परंतु डिलिव्हरीच्या वेळेला येताना ह्या काचेच्या बांगड्या काढून येणं, बांगड्या आणि त्याचबरोबर मेटलच्या बांगड्या घालायच्या नाहीत, अंगठ्या असतील तर त्या काढायच्या, हे मात्र गरजेचं आहे. ते तेवढं लक्षात ठेवा दोघी पण. समजलं ना आता? ओके, थँक्यू.